आरोग्यदायक जीवनशैली. व्यायाम. आपण हे विसरून गेलो आहोत की सर्व प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्याची यंत्रणा आपल्या शरीरात असते. डॉक्टर केनेथ कूपर हे रोग प्रतिबंधनाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, ज्यांनी एरोबिक्स हा शब्द जनमानसात रूढ केला आणि व्यायामाबद्दल आवड निर्माण केली. 1970च्या दरम्यान व्यायामाचा खूप प्रचार आणि प्रसार केला. शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे, या गोष्टीचा आज संपूर्ण सत्य म्हणून स्वीकार केला आहे. डॉक्टर केनेथ कूपरनी 40 वर्षांपूर्वी हे सत्य उजेडात आणलं. मला आठवतंय, पूर्वी रुग्णांना व्यायाम करण्यास सांगावे की सांगू नये याविषयी डॉक्टर मंडळींची वादावादी होत असे. डॉक्टर कूपर मात्र सातत्याने स्वास्थ्य साधनेसाठी व्यायामाचं महत्त्व जनजागरण करत राहिले आणि मग अनेक डॉक्टर उपचारांचा एक भाग म्हणून रुग्णांना सर्वसामान्य व्यायाम सांगू लागले. 1980च्या सालच्या पूर्वार्धात अमेरिकेच्या सर्जन जनरलने एक माहितीपत्रक प्रसिद्ध केले, ज्यामध्ये व्यायामामुळे होणारे फायदे सूचित केले होते. त्यातील काही पुढीलप्रमाणे: वजनात घट, रक्तदाब वाढला असल्यास कमी होणे, मजबूत हाडे आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होणे, HDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे जे आरोग्यासाठी आवश्यक असते, LDL कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे जे आरोग्यासाठी दुष्परिणाम करते, रक्तातील चरबी म्हणजे ट्रायग्लिसराइड्स कमी होणे, एकंदरीत संपूर्ण शरीराची शक्ती आणि स्नायूंचा समतोल यात वृद्धी, इन्शुलिन अधिक वापरले जाणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, उत्साह आणि ताजेतवानेपणा. या यादीकडे नुसती नजर टाकली तरी अनेकांना पटेल की स्वास्थ्य रक्षणासाठी व्यायाम किती उपयुक्त आणि आवश्यक आहे ते. समतोल आहार. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा कधी खोलात जाऊन विचार करून पाहिलात? आता डॉक्टरांच्याही हे लक्षात आले आहे की जे रुग्ण लो फॅट डाएट म्हणजे स्निग्ध पदार्थ, तेल तूप कमी असलेला आहार घेतात आणि दिवसभरात कमीत कमी 7 वेळा फळं आणि भाजीपाला खातात, त्यांना आरोग्यविषयक खूप फायदे मिळतात. उदाहरणार्थ, वजनात घट, मधुमेहाचा धोका कमी होणं, हृदयविकाराचा धोका कमी होणं, जवळजवळ सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होणं, अतिरक्तदाबाचा धोका कमी, कोलेस्ट्रॉलची रक्तातील पातळी वाढण्याचा धोका कमी होणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढणं, इन्शुलिनची कार्यक्षमता वाढणं, उत्साह आणि जोम तसेच मनाची एकाग्रता वाढणं. पहा, आपण हे मान्य करूया की स्वास्थ्यरक्षक आहार म्हणजे आजारावर विजय आणि मग आनंदी आनंद. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स. गेली 7 वर्ष मी या अनुषंगाने वैद्यकीय साहित्याचा अभ्यास करते. मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की तुमचं आरोग्य अगदी उत्तम असलं तरीही उत्कृष्ट दर्जाचे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेण्याचे काही विशेष फायदे तुम्हाला नक्कीच मिळतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे फायदे पुढीलप्रमाणे: रोगप्रतिकारक शक्ती वाढणं, अँटीऑक्सिडंट डिफेन्स सिस्टीम प्रोत्साहित होणं, करोनरी आर्टरी डिसीज हृदयरोगचा धोका कमी होणं, पक्षाघाताचा धोका कमी होणं, कर्करोग होण्याचा धोका कमी होणं, संधिवात, मोतीबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन यांचा धोका कमी होणं, स्मृतिभ्रंश, कंपवात, अस्थमा, ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज अशा प्रकारचे आजार होण्याचा धोका कमी होणं, अनेक प्रकारचे ऱ्हासकारी दीर्घकालीन आजार, असाध्य वाटणारे आजार बरे होण्यासाठी मदत. जे रुग्ण अशा प्रकारची न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेतात त्यांना अतिरक्तदाब, रक्तातील वाढलेली साखर, कोलेस्ट्रॉल हे हळूहळू आपोआप कमी होऊन अपेक्षित सामान्य पातळीवर येतात आणि मग ते घेत असलेली औषधं थांबवू शकतात. हे खरं आहे का? वैद्यकीय साहित्यात निश्चितच याचे पुरावे मिळतात. अशा प्रकारच्या जुनाट आजारांसाठी कोणतंही औषध सुरू करण्यापूर्वी जीवनशैलीत आवश्यक ते बदल करून पाहणं हिताचं ठरतं. याविषयी बहुतेक सर्व डॉक्टर निश्चित सहमत होतील, परंतु प्रत्यक्षात घडतं ते वेगळंच. औषधांचं प्रिस्क्रिप्शन देता देता रुग्णाला दैनंदिन जीवनशैलीतील बदलांविषयी ओझरतं सांगितलं जातं, कारण मुळात असे बदल करण्यासाठी रुग्ण तयार होतील यावरच डॉक्टर मंडळींचा विश्वास नसतो. मग त्यांना औषधं लिहून देणं हाच एक उपाय ठरतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल यांचं निदान केलं जातं तेव्हा आहार, व्यायाम याविषयी सल्ला सूचना देण्याऐवजी लगेच औषधं लिहून दिली जातात. रुग्ण